ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये 29 ऑक्टोबरच्या महा एपिसोडमध्ये आता आपल्याला इकडे ज्या क्षणाची वाट होती त्या क्षणाची आता प्रतीक्षा संपलेली आहे। प्रियाला तिच्या कारस्थानाची शिक्षा अचूक मिळालेली आहे। कोर्टामध्ये जे रिक्रिएशनचं आधी सगळं केलेलं असतं त्याचा रिझल्टची वेळ आलेली असते आणि रिक्रिएशनच्या एका गोष्टीमध्ये म्हणजेच आता एकाच विषयामध्ये जो आरसा असतो भिंतीवर टांगलेला त्या आरशानेच प्रियाचं खोटं पकडून दिलेलं असतं। आरशाची साक्ष काढत अर्जुनने प्रिया कसं खोटं बोलते आहे, मधुभाऊंच्या विरोधात खोटी का साक्ष देत आहे सगळं सिद्ध करत पुराव्यानिशी प्रियाचा खोटेपणा समोर येताच रविराज पण हादरतात। आपली ही रक्ताची मुलगी इतकं खोटं बोलू शकते ह्यांचा त्यांना विश्वासच बसत नाही। पण सत्याच्या बाजूने असले रविराज स्वतः प्रियाला पोलिसांच्या हवाली करतात। आता मात्र इथून एका नवीन अध्यायाची सुरुवात होते, कारण प्रिया जेलमध्ये गेलेली असते आणि रविराजांना वेळ असतो बाकी सत्य शोधण्यासाठी। आता इकडे ॲक्सिडेंट म्हणजे त्या रात्रीचा जो अपघात झालेला असतो किंवा घातपात किंवा खून या सगळ्याचं रिक्रिएशनचा जो व्हिडिओ अर्जुनने बनवलेला असतो तो कोर्टासमोर सादर करण्याची तारीख असते। मग मात्र सायलीची तब्येत सुद्धा आता बरी होत असते। मग अर्जुनने कोर्टामध्ये रिक्रिएशनचा व्हिडिओ सादर करण्याच्या आधी प्रियाच्या काही जबानी घेण्याचं ठरवलेलं असतं। आता रिक्रिएशनचा व्हिडिओ ऑलरेडी कोर्टात सबमिट झालेला असतो आणि आता प्रियाला त्याच्याच वरून प्रश्न विचारले जातात। अर्जुन सांगतो, बघा तन्वी किल्लेदार, तुम्ही तिथे जी उत्तरं दिलीत ना ती सगळी या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड आहेत। त्याच्या म्हणण्यानुसार तुम्ही सांगितलं होतं की तुम्ही त्या टेबलाच्या मागे लपला होतात आणि तिथून तुम्हाला सगळं दिसत होतं। किल्लेदार म्हणतात, एकदा रिक्रिएशनचा व्हिडिओ समोर सादर केल्यावरती पुन्हा पुन्हा प्रश्न विचारायची तुम्हाला काही गरज नाही। अर्जुन म्हणतो, असं कसं? असं असेल तर जज साहेबांनी मला सांगावं, मग मी नाही विचारणार। याच्यावरती आता मात्र इकडे किल्लेदार आणि अर्जुन यांच्यामध्ये आता थोडेसे वादविवाद सुरुवात होते। इकडे आता कुसुम विचार करते की अचानकपणे शांतपणे केस चालू होण्याच्या ऐवजी ही भांडणं का बरे झाली, आणि ती सायलीला म्हणते, ह्या तुझ्या नवऱ्याला कुचपट काढण्याशिवाय दुसरं काही कळतच नाही का? सायली म्हणते, थांब कुसुमताई, त्यांच्या हातामध्ये खूप मोठा व्हिडिओ सापडलेला आहे। आता अर्जुन सर कोर्टासमोर काय सांगतायत हे आपल्याला पाहायलाच पाहिजे। मग मात्र आता इकडे साक्षी सांगत असते, या प्रियानी काय माती खाल्ले काय माहिती त्या रिक्रिएशनच्या व्हिडिओमध्ये। त्यावरती महिपती म्हणतो, हे बघ, काही माती खाल्ली असली तरी तिच्या बोलण्यावरून तुला शिक्षा होणार नाही। तू शांतपणे बस, कारण तिने तुझं नाव घेतलेलं नाही इतकं मात्र नक्की। त्यासाठी आपण आता शांतपणे फक्त ऐकूया। इकडे तोपर्यंत रिक्रिएशनचा व्हिडिओ प्ले करण्यासाठी सांगितला जातो। मग कोर्टामध्ये सगळी तजवीज करून रिक्रिएशनचा व्हिडिओ प्ले केला जातो। आता सगळेजण तो व्हिडिओ पाहत। आता अर्जुनने व्हिडिओ प्ले करत करत पुढचं नरेशन केलेलं असतं। अर्जुन म्हणतो, तन्वी किल्लेदार यांनी सगळ्यात पहिलं कोर्टाला जे स्टेटमेंट दिलं ना त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की मी एका कपाटाच्या मागे लपले होते। त्यानंतर ते आता स्टेटमेंट बदललं रिक्रिएशनच्या व्हिडिओच्या वेळेला आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मी टेबलाच्या मागे उभी होते। आता हे दोन्ही पुरावे, एक म्हणजे त्यांचं पहिलं स्टेटमेंट आणि दुसरा म्हणजे या व्हिडिओमध्ये त्यांचं स्टेटमेंट, असं म्हणत पहिली बाजू अर्जुनने मांडलेली असते। मग आता अर्जुन सांगत असतो की यांनी सांगितलं की भिंतीवरच्या मिररमध्ये मधुभाऊंचे त्यांना एक्सप्रेशन दिसले। मधुभाऊंच्या हातामध्ये असलेला आता त्यांना पिस्तूल पण दिसलं। पण ह्यांना मी एक सांगू इच्छितो, ज्या वेळेला मधुभाऊ आणि विलास यांच्यात झटापट झाली त्यानंतर मधुभाऊ खाली पडले होते आणि विलास तिथे रक्ताच्या थारोळ्यामध्ये होता, तेव्हा पोलिसांनी पंचनामा केला आणि तेव्हाचे फोटो, असं म्हणत आता अर्जुन तेव्हाचे फोटो सगळे सादर करतो। पण तेव्हाच्या फोटोमध्ये कुठेही भिंतीवरती मिरर नसतो। नंतरच्या अटपाटपीमध्ये किंवा ते सील केल्यामध्ये तो मिरर त्या ठिकाणी ठेवण्यात आला आहे। त्यामुळे तन्वी किल्लेदार यांचं दुसरं वक्तव्य मी खोडून काढत आहे। म्हणजे पहिलं वक्तव्य की त्या टेबलाच्या मागे लपल्या, पहिल्यांदा कपाटाच्या मागे लपल्या, दुसऱ्या वेळेला भिंतीवरती मिरर होता पण ॲक्च्युली मिरर नव्हता। याच्यावरती आता मात्र रविराज किल्लेदार मध्येच उभे राहतात आणि म्हणतात, माणूस विसरू शकत नाही का? म्हणजे पहिल्यांदा ज्या वेळेला तिने जे बघितलं ती घाबरली असणार आणि त्यावेळेला तिने स्टेटमेंट दिलं की मी कपाटाच्या मागे, आणि नंतर विसरून टेबलाच्या मागे म्हटली असेल। आणि मिररचं काय, मिररचं एवढं काय घेऊन बसल्यात, तिला आठवत नसेल काय बोलली ते। याच्यावरती प्रिया म्हणते, मला उगाच ह्याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतायत। आता मात्र अर्जुन म्हणतो, ठीक आहे, आपण दोन्ही गोष्टी मान्य करूया। पहिल्या वेळेला त्यांना आठवलं नाही, दुसऱ्या वेळेला मिररचं पण आठवलं नाही, पण मिररचं आठवलं नाही म्हणजे खोटंच झालं ना, कारण मिरर तिकडे नसताना सुद्धा तसं बोलणं हे चुकीचं आहे। बरं, आपण मिररचं पण सोडून देऊया, पण माझ्याकडे अजून एक असा पुरावा आहे की ज्यानुसार मी सगळी माहिती कोर्टासमोर सादर करतोय, पण माननीय जज साहेबांनी पूर्ण एकदा व्हिडिओ पाहून घ्यावा। आता प्रियाचा रिक्रिएशन
तिसरा आणि महत्त्वाचा खुलासा आता अर्जुन सगळ्यांच्या समोर करायला येतो. अर्जुन म्हणतो, आता जी बंदूक आपल्याला सापडली होती त्या बंदुकीवरचे फिंगरप्रिंट, त्या बंदुकीवरती इकडे तन्वी किल्लेदार हिचे फिंगरप्रिंट आहेत. आता प्रिया हदरते, कारण कारण ॲक्च्युली त्या बंदूकवरती फक्त मधुभाऊंचे फिंगरप्रिंट असतात. फॉरेन्सिक लॅबमध्ये ते सिद्ध झालेलं असतं, पण अर्जुनने मुद्दाम ह्या सगळा डाव टाकलेला असतो आणि आता प्रिया हदरते. प्रिया म्हणते, काय बोलताय? खरंच असं मी काही केलेलं नाही आहे. बाबा बाबा बघा ना हे काय करतायत ते. याच्यावरती आता मात्र कोर्टासमोर हे सगळं आणल्यावरती अर्जुन म्हणतो, हे रिपोर्ट आहेत. त्यावरती आता मात्र कोर्टासमोर रिपोर्ट सादर केल्यावरती अर्जुनने खोटे रिपोर्ट बनवलेले असतात की त्या फिंगरप्रिंट्स प्रियाच्या आहेत. प्रिया म्हणते, नाही, मी काही नाही केलेलं आहे, मी खून नाही केला बाबा. रविराज हतबल होतात. इकडे आता सायलीला वाटतं खरंच प्रियाच्या फिंगरप्रिंट सापडल्या की काय. आता मात्र ज्या वेळेला जज साहेब निर्णय देणार तेव्हा प्रिया बोलते, मी काहीही केलेलं नाही आहे, मी फक्त ती रिव्हॉल्वर पुसून मधुभाऊंच्या हातात ठेवली, मधुभाऊ बेशुद्ध होते तेव्हा. आता सगळा मोठा खुलासा झालेला असतो. प्रियाने स्वतःच्या तोंडूनच स्वतःचा गुन्हा कबूल केल्यामुळे आता इकडे सायलीच्या चेहऱ्यावरती एक हसू येतं आणि हे सगळं रेकॉर्ड होत असतं. त्यावेळेला जज साहेब म्हणतात, काय? याच्यावरती प्रिया सांगते, हो, मी ती फक्त रिव्हॉल्वर पुसून ठेवली आणि मधुभाऊंच्या हातात ठेवली, मधुभाऊ त्यावेळेला बेशुद्ध होते. मग जज साहेब म्हणतात, खून कुणी केला? आता मात्र प्रिया कचाट्यात अडकते. काय उत्तर द्यावं? समोर साक्षी बसले, काय सांगावं? याच्यावर प्रिया सांगते, मला माहीत नाही खून कुणी केला, पण मी ज्या वेळेला गेले तेव्हा मधुभाऊ बेशुद्ध आणि विलास काका तिकडे असे रक्ताच्या थाळ्यात पडलेले होते. मग मला भीती वाटली आणि मी ते बंदूक पुसून त्यांच्या हातात ठेवलं. प्रिया दुसरं खोटं बोलून बसलेली असते, पण या सगळ्या खोट्यामध्येच प्रियाच अडकत चाललेली असते. आता जज साहेब प्रियालाच दोषी मानतात आणि म्हणतात, यांचं स्टेटमेंट दर वेळेला बदलतं आहे. म्हणजे एका प्रतिष्ठित वकिलाची मुलगी असून खोटी साक्ष देणं हे कितपत योग्य आहे? इकडे आता महिपतीच्या चेहऱ्यावरती हसू येतं, कारण त्याची सुटका त्यातून झालेली असते. प्रिया त्याचं नाव घेऊ शकत नसते. प्रिया आता म्हणते, बाबा मी खरंच काही नाही केलेलं आहे, मी घाबरून बोलले. रविराज म्हणतात, काय? तू घाबरून बोललेस? हे कसं शक्य आहे? अगं, तुझ्यासारखी मुलगी ना मला नव्हती भेटली तेच बरं होतं. कोर्टाची दिशाभूल करणारी तू, मी कोर्टाचा मान ठेवतो, तेच माझं कर्मक्षेत्र आहे, तिथे मी खोट्याचा कधीच सहारा घेत नाही आणि तू खोटं बोललेस. प्रिया म्हणते, नाही बाबा, ते असं मी घाबरले. रविराज खूप चिडतात आणि आता प्रियाच्या एक सणसणीत थोबाडीत लावून देतात. प्रिया आता आपला चेहरा बाजूला करते आणि आता रविराज म्हणतात, घेऊन जा हिला. आता मात्र प्रियाची रवानगी थेट जेलमध्ये झालेली असते खोट्या साक्षीच्या आरोपामध्ये. आता स्वतःला वाचवण्यासाठी प्रिया पुढे नक्की काय विचार करणार आणि सध्या प्रियाला जेलमध्ये नेताना सगळ्यांनाच पाहून खूप आनंद होणार असतो. प्रियाची आता जेलमध्ये रवानगी होत असते आणि निमूटपणे अर्जुन, इकडे चैतन्य आणि सायली पाहत असतात. आता मधुभाऊंना जामीन मिळणार का आणि मालिकेमध्ये पुढे रहस्यमय काय घटना घडणार जाणून घ्यायचं असेल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा.